छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांना देशद्रोहाची शिक्षा द्यावी अशी मागणी नागपूरचे राजे श्रीमंत मुदोजी भोसले यांनी मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून केलेली आहे। प्रशांत कोरटकरांसारख्या प्रवृत्तींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली। प्रशांत कोरटकरांविरोधात मराठा समाज सुद्धा आक्रमक झालाय तर कठोर कारवाईची मागणी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकरांची संपत्ती जप्त करा अशी मागणी सुद्धा गडकरींकडे करण्यात आली। दरम्यान प्रशांत कोरटकर यांच्यावर कडक कारवाईची मागणी ही विरोधी पक्षातील नेत्यांकडून सुद्धा करण्यात आली। अरेस्ट करायला पाहिलं होतं पण झालेलं नाही वाटतं अरेस्ट। आज ऐकण्यात आलं की ते दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत असं तिथं बातमी आहे। तिथं खरं काय खोटं काय आपल्याला माहित नाही। निश्चितच त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे। नागपूरचे जे हिरो जे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात, मध्य प्रदेशमध्ये जाऊन आता लपलेत। मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत साहेबांनाच तिथं जे इतिहासाचे तज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता। बोललं जातंय राज्य कोणाचं आहे, सत्ताधारी अटक झाली आहे, कारवाई झाली आहे। म्हणजे हे सगळे जे प्रेम दाखवतात ते स्टेजवरनं बोलायला दाखवतात की आता कारवाई करतील, ह्याच्यावर आता लक्ष। एक वेगळा कायदा, कायद्याची गरज नाहीये। कायदा म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला महाराजांचा अपमान करतो, याच्यावर कायदा पाहिजे। अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल गरळ ओकणारी जी एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे त्या प्रवृत्तीला चाप लावण्याकरता मग तो राहुल सोलापूरकर असो किंवा काल बरळलेला प्रशांत कोरटकर असो यांच्यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा करून यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून यांना तात्काळ जेरबंद करावं।